काय आपल्या लग्नाला 2 महिने झाले तर तू कुठं हनीमूनला म्हणलं का नाही म्हणते, घरात सुद्धा हात लावू देत नाही, बोलत नाही, असं का? पण जाऊ ना का आता मला थोडा वेळ पाहिजे होता, सगळ्या गोष्टी नवीन होत्या, मग आता जाऊ. अरे पण लोक हसतात ना, तुमचं हनीमून झालं का, कुठे गेलते का? अरे घरात सुद्धा तू काय दूर दूर का पडते मायाच्या पासून? कुठं कुठं म्हणशील तिकडे जाऊ आपण. म्हणजे हा तिकडे गेल्यावर करणार आहे का सगळं? मग घरी नाही आवडत का तुला सगळं? नाही का बरं? ते जाऊ दे, आता 50,000 रुपये टाक ना, खूप जास्त अर्जंट आहे, नंबरवर टाक ना. पण आता कोणाला द्यायची? त्या दिवशी पण टाकले तरी 50,000. ते घरी द्यायचे, जरा अर्जंट आहे थोडं. अरे त्या दिवशी 50 दिले, त्या दिवशी 20 दिले. द्यायचे का नाही? अरे द्यायचे, तू तुझ्यासाठी तर काही करायला तयार आहे. पण हनीमूनचं कधी करायचं ते घरचे विचार. तुला सांगितलं होतं आईने, काय सांगितलं होतं आईने माहिती तुला? साडी नेसायची. हो प्लीज, मी हाय अशीच मान्य असेल तर ठीक आहे, मी नाही घालू शकत ती साडी वगैरे. घरातले लोक काय म्हणतात? काय म्हणतात? लोकांसाठी नाही ऐकायला आली. अरे अशी कशी बायको तुझं ऐकत नाही का? लोकांसाठी नाही आणलेली ऐकायला मला इथं. अरे साडी घरात दिसत, बाहेर आलं ठीक आहे बाबा. हा बरं ठीक आहे, तू काही पण नेस, पण आता हनीमूनला कधी जायचं सांग? बघू. अजून बघू. पहिले 50,000 टाक. अरे 50 का 1 लाख टाकेल, पण तू जाऊया ना आपण. जाऊ आपण पुढच्या महिन्यात जाऊ. बरं, तुझ्या नंबरला टाकतो. आणि कोणाला द्यायची? बॉयफ्रेंड ते मम्मी त्यांना द्यायची. कोणाला द्यायची? मम्मी त्यांना. मला वेगळंच काय ते ऐकवलं. मम्मीचं काय झालं मम्मीला? ते अर्जंट आहे ना, ते काकांचे आणि त्यांचे भांडणं झाले, मग तिकडे पाठवणं महत्वाचं आहे. नाही, तुझ्यासाठी तर माझा जीव द्यायला तयार आहे, फक्त तू हनीमूनला आधीच चल. ते पैसे. हा पैसे, अरे म्हणजे आधी बघा बाई, आज पैसे टाकतो, पण आज रात्रीची किती बुक हा करणार? ठीक आहे, चालेल, ठीक. कुठे जायचं? महाबळेश्वर का बाहेर? थायलंड, मलेशिया, मनाली, कुलू, कुठे जायचं? म्हणाली. मनालीचं तिकीट लगेच बुक करतो मी. ठीक. पण तिकडे गेल्यावर हनीमून करत असेल ना? हो नक्की ना, आता पहिले पेमेंट. हा 50-60 टाकू का मग? तू आज खुशी म्हटलं. हो 60,000 टाक. 10 तुझ्यासाठी, हे 50 तुझ्या आईसाठी. आता तर खुश. हा चल चल आता बघ, मस्त खाऊ आईस्क्रीम. तुला कोणतं आईस्क्रीम खायचं? हा व्हॅनिला. हा वहिनीला देऊ ना बा, बरं गेलं. हॅलो. हा झालं काम. त्याला 50,000 टाक बोलली होती मी, त्यांनी 10 एक्स्ट्रा टाकले आणि म्हणे की मनालीचं तिकीट बुक करतो म्हणे. कर म्हटलं. म्हणे त्याला 2 महिन्यापासून हात नव्हता लावू दिला ना, मग त्याने हनीमून साठी प्लॅन केला. आता त्याच्या आई बापाला घेऊन जाईल तो. हा आपण संध्याकाळी जाऊ ना. हा आता झाले ना पैसे सगळे, 50 ते 60 झाले, आता काही विषय नाही. चालेल ठीक आहे. हो तू येईलच, आता ठेवते मी. हो हो. चांगला लुटला ह्याला. आता मी लग्न करेन. ऐक ना, आता संध्याकाळचा प्लॅन जर केला ना, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तो मनालीचं तिकीट बुक केलेलं आहे, तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाईल. तुला चालेल का मग त्याने असं सगळं काही केलेलं? त्यापेक्षा तू आताच आहे, आपण आताच निघून जाऊ. ठीक आहे चालेल. हा ठीक आहे, मी तिथे येते. ठीक आहे. कुठे आहे दानेश्वरी? हॅलो, नॉट रिचेबल. कुठे गेली? हॅलो, ती ज्ञानेश्वरी आली का? घरी नाही आली? अरे इथं आम्ही आईस्क्रीम खाणार होतो, आता मी हॉटेलमध्ये घेऊन जात होतो, तिकडे जाऊ तर कुठे दिसतच नाही ती. घरी पण नाहीये आणि फोन पण लागत नाही तिचा. तिच्या मामाला फोन करून बघ बरं. करून बघ ना लगेच, मामाला फोन करून बघ ना. तो लग्नात होते ना आपल्या, कुठे काय झाली कळण? फोन का बंद? त्याचा डाऊट येतोय. अरे मी इकडे, अरे कुठेच नाहीये. कुठे तरी गेलीस? हॅलो, मामाला केला होता फोन, काय म्हणले मामा? मामाचा फोन बंद आहे. मामाचा फोन बंद आहे, तिचा फोन बंद आहे. म्हणजे अगं आई, आपल्यासोबत धोका झालाय.
अगं मी मनालीचे तिकीट बुक केले आजचे हनीमूनचे. अगं पळून गेली वाटते ती, का मामाचा फोन लागत नाही, तिचं लागत नाही म्हटल्यावर. कपलचे तिकीट बुक केले आज हनीमूनचे माहितीये. अगं आज परत तिला 60,000 पाठवले, मी 50 मागत होती 60 दिले. अगं पोलीस कंप्लेंट करू ना आपण. पोलीस काय करणार आहे, कोण कुठून शोधून आणणार आहे पोलीस. अगं पोलीस पोलीस ऑलरेडी 56 केसेस असतात पोलीस स्टेशनला, आणि अशाच मुली फॉड करून पळून जातात. आपल्याला कळलं नाही, इतके भोळेपणाने वागली. आजच ती मला म्हणत होती, मी आता मनाला येणार, हनीमून करू, मी तुमच्या मनासारखं ऐकाल, सगळं कोण बोलली म्हणून मी 60,000 रुपये टाकले काय. आधीच लग्न होत नव्हतं आणि झालं तर असं. आता पाहुण्यांना काय सांगायचं. एक काम कर, कोणाला काही सांगू नको. ती माहेरी गेली म्हणा, तिची आई आजारी आहे, असं 2-3 महिने काढ आता, नाही तर सगळे अजून इज्जत काढतील आपली. मी बघतो, येतो घरी मी काय करायचं ते. तो देवा, लग्न न केलं परवडतं. अशा पुरी असल्यावर काय करायचं. मरू दे, कुठे ना कुठे भेटेलच ना. म्हणजे तिचं काहीतरी बाहेर लोच असणार आहे. तिने पैसे इथे नाही घेतले, कोणतरी ऑलरेडी बॉयफ्रेंड असेल त्याच काहीतरी. पण आम्ही असेच वाऱ्यावर, जो करत प्रेम करतो, आशेने जगतो, त्याला सगळे असेच लल्लू बनवतात. जाना नहीं तू कहीं हार के